कर्वे निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर यापूर्वी केलेला वज्रलेप आणि मूर्तीची सध्याची नाजूक स्थिती या पार्श्वभूमीवर दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारपासून केंद्रीय पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली। या अधिकाऱ्यांनी 2 दिवसात सुमारे 5 तास देवीच्या मूर्तीची पाहणी केली। आज पाहणी पूर्ण झाली असून कोर्ट रिसीव्हर म्हणून नियुक्त केलेले दोन्ही अधिकारी 4 एप्रिल रोजी न्यायालयात आपला अहवाल सादर करणार आहेत। त्यामुळे आता त्या अहवालाकडे देवी भक्तांचं लक्ष लागून राहिलंय। यापूर्वी श्री अंबाबाई मूर्तीवर झालेला वज्रलेप चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप करत हक्कदार श्री पूजक गजानन मुनीश्वर यांच्यासह अन्य काही व्यक्ती आणि संस्थांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्यातून मूर्तीच्या सद्यस्थितीची पुरातत्व विभागाकडून पाहणी करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती। त्याची दखल घेत दिवाणी न्यायालयानं केंद्रीय पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि RS त्र्यंबके यांची मूर्तीच्या पाहणीसाठी नियुक्ती केली होती। या दोन्ही अधिकाऱ्यांनी गुरुवारी आणि आज अंबाबाई मूर्तीची अतिशय सूक्ष्मरित्या पाहणी केली। आजच्या पाहणीच्या वेळी जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीचे प्रशासक अमोल एडगे उपस्थित होते। मांगीराज आणि त्र्यंबके यांनी मूर्तीची सूक्ष्मरित्या पाहणी करून काही महत्त्वपूर्ण नोंदी घेतल्या। आता या मूर्ती पाहणीचा संपूर्ण अहवाल 4 एप्रिल रोजी दिवाणी न्यायालयात सादर होणार आहे। या अहवालात देवीच्या मूर्तीच्या स्थितीबाबत कोणत्या नोंदी असतील याकडे भक्तांचं लक्ष लागून राहिलंय। अंबाबाई देवीच्या मूर्तीचा विषय अत्यंत संवेदनशील आणि भावनेचा असल्यानं जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समिती सुद्धा सावध झाली आहे। दरम्यान पाहणीवेळी लाभेश मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर, प्रसन्न मालेकर, दिलीप देसाई, महादेव दिंडे, माधव मुनीश्वर, अजित ठाणेकर, उत्तम कांबळे उपस्थित होते।